हाय एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये पहा आपण अनऑर्थोडॉक्स मेथडनी नॉन कन्व्हेन्शनल मेथडनी ट्रिग्नोमेट्रीचे काही सम्स अटेम्प्ट करूया. अराउंड 8 to 9 सम्स मी इथे तुम्हाला करून दाखवतोय नॉन कन्व्हेन्शनल मेथडनी. काही सबस्टिट्यूशन यूज करून, काही ट्रिक्स यूज करून हे सम्स येतात का हे आपल्याला स्टडी करायचं आहे. मी असं जरी क्लेम करत नाही की प्रत्येक सम ट्रिग्नोमेट्रीचं तुम्हाला या मेथडनी येऊनच जाईल, ओके, पण असं होऊ शकतं की मेजॉरिटी ऑफ सम, बऱ्यापैकी सम तुम्हाला येऊ शकतात. पहा, इव्हन 2019 मध्ये पण एक क्वेश्चन होता पहा, जो की अनऑर्थोडॉक्स मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करू शकत होतात. आता हे कशासाठी, हे एक्झॅक्टली आपण कशासाठी शिकतोय हे पण थोडंसं जाणून घ्या. बऱ्याच वेळी काय होतं पहा, कन्व्हेन्शनल मेथडनी एखादा सम येण्यासाठी खूप जास्त टाइम लागतो. आणि असं पण होऊ शकतं की एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये, एक्झाम हॉलचं प्रेशर थोडंसं वेगळंच असतं. परत त्या प्रेशरमध्ये जर का हा सम, एक पर्टिक्युलर कोणता तरी सम जरी सोपा असेल, पण जर का आपल्याला तो स्टेप इमॅजिन नाही झाला, याचा पुढचा स्टेप जर का इमॅजिन नाही झाला, तर असं होऊ शकतं की हा सम तुम्हाला जमणारच नाही. पण जर का कोणी सांगितलं की अरे हा स्टेप होता, मग आपल्याला असं वाटेल की अरे हा किती सोपा होता, सो उगाच मार्क पण नको जायला. आता हा क्वेश्चन आला फॉर एक्झाम्पल, आणि हा क्वेश्चन जर का तुम्हाला नसेल येत, तर उगाच काहीतरी ऑप्शन फेकण्यापेक्षा, ओके, काही लॉजिकल थिंकिंग करून आपण आन्सर फाइंड करू शकतो का, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहूया. तर पहा, क्वेश्चन नंबर 1. इव्हन मला हे पण सांगायचं आहे की बरेच वेळी असं होऊ शकतं की अनऑर्थोडॉक्स मेथडनी, नॉन कन्व्हेन्शनल मेथडनी क्वेश्चन फार फास्ट पण येऊ शकतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन तुम्हाला विदिन 10 सेकंड किंवा 12 सेकंड्स आला, म्हणजे बेसिकली नंतरच्या पुढच्या डिफिकल्ट क्वेश्चनसाठी पण आपण टाइम सेव्ह करतोय इनफॅक्ट. तर बघा मुलांनो, हा क्वेश्चन अनऑर्थोडॉक्स मेथडने आपण कसा सॉल्व्ह करतोय. तर क्वेश्चन आहे पहा, कोसेक थीटा मायनस ऑफ कॉट थीटा इज इक्वल टू क्यू, हे त्यांनी मेन्शन केलेलं क्वेश्चन मध्ये. करेक्ट. आपल्याला विचारतात कॉट थीटाचा व्हॅल्यू काय असेल. कॉट थीटाचा व्हॅल्यू मुलांनो काय असेल हे आपल्याला जस्टिफाय करायचं. इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता मला एक कन्व्हेन्शनल मेथडनी काही केला नाही येत आहे, सो मी असा विचार करतोय फेकण्यापेक्षा जस्ट थीटाला 90 डिग्री ठेवून पाहूया. आपण थीटाला 90 डिग्री ठेवून पाहूया. चला टाका रे, थीटाला 90 डिग्री टाका बरं. 90 कोसेक 90 किती बनतो माहिती का, 1 बनतो. मायनस कॉट 90 किती बनतो माहिती का, 0 बनतो. अँड दॅट इज इक्वल टू क्यू. सो व्हॅल्यू ऑफ क्यू इट बिकम्स 1. मुलांनो, क्यूचा व्हॅल्यू 1 बनतो. ते आपल्याला कॉट थीटा विचारतायत ना, थीटा काय 90 आहे ना, सो कॉट 90 किती रे, कॉट 90 किती 0 ना, कॉट 90 ते 0 असतो ना. सो कॉट थीटा विचारतायत आपल्याला, म्हणजे कॉट 90 विचारतायत इनफॅक्ट, अँड कॉट 90 शुड बी इक्वल टू 0. सो आन्सर शुड बी 0. म्हणजे तुम्ही असं ऑप्शन चूज करा की ज्याचा आन्सर 0 असेल. सो मला हे पाहून समजतं की ऑप्शन सी हा 0 बनतोय. तुम्ही बोलणार कसं काय. पहा, जेव्हा थीटा 90 होता ना, तेव्हा क्यूचा व्हॅल्यू 1 होता. जेव्हा थीटा, हे पहा इथे त्यांनी काही असं मेन्शन केलं आहे का क्वेश्चन मध्ये की थीटा असाच असू शकतो किंवा थीटा तसाच असू शकतो, असं काहीच नाही ना. म्हणजे बेसिकली थीटावरती काही कन्स्ट्रेनच नाहीये. सो थीटावरती जर काही कन्स्ट्रेन नसेल, तर मी थीटाच्या जागी काहीतरी एक रॅन्डम व्हॅल्यू 90 असं मी अज्युम करतो इथे. ओके, 90 अज्युम केल्यानंतर मला असं समजलं, सो थीटाच्या जागी 90 ठेवलं तर क्यूचा व्हॅल्यू 1 बनला. डन. थीटाचा व्हॅल्यू 90 असेल तर कॉट थीटाचा व्हॅल्यू किती, 0 आहे. बरोबर. सो आपल्याला असं ऑप्शन चूज करायचा आहे की जो आन्सर 0 देईल. सी पार आहे, 1 मायनस क्यूचा स्क्वेअर. क्यू किती आहे, 1 आहे ना, 1 मायनस 1चा स्क्वेअर किती बनतो, 0 बनतो. सो असा एकच ऑप्शन आहे इथे सी, जो की 0 बनतोय. तुम्ही बाकी ऑप्शन पाहू शकता, कोणताच ऑप्शन 0 नाही बनत. पहा ना, क्यूच्या जागी 1 टाका, 2 × 1 2 बनतो, 2 डिवाइड बाय 2 बनतं समथिंग. बरोबर. हे तर पहा, डिनॉमिनेटर मध्ये 0 बनतो, क्यूच्या जागी 1 टाकलं तर 1 मायनस 1 0 बनतो. सो इन्फिनिटी बनतं. इव्हन हे पण वरती पण 2 बनतं, खालती पण 2 बनतं, सो 1 बनतोय. सो इनफॅक्ट आपल्याला आन्सर 0 पाहिजे होता, सो मी ऑप्शन नंबर सी हा सिलेक्ट करतोय. तुम्हाला काही डाऊट येईल की सर थीटा इज इक्वल टू 90 डिग्रीज तुम्ही का सिलेक्ट करताय, बरोबर ना. आता हे तर मुलांना पहा प्रॅक्टिस नाही येईल काय, पण मी तुम्हाला सांगतोय की थीटा जागी 90 सोडून दुसरा कोणताही जर का तुम्ही व्हॅल्यू ठेवाल, 90 टाकलं तर फास्ट येईल, 90 जर का तुम्ही सबस्टिट्यूट कराल तर फास्ट येईल. ओके, पण दुसरा कोणता व्हॅल्यू टाकाल ना, 45 60, ओके, किंवा 0 टाकाल तर बेसिकली कॉट 0 डज नॉट एक्झिस्ट असतो. बरोबर. सो प्रॉब्लेम देईल तो आपल्याला. सो 90 हा असा व्हॅल्यू होता ज्याने की आन्सर एकदम फास्ट दिलाय. तर ही गोष्ट तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसने समजेल मुलांना. पहा, क्वेश्चन नंबर 2 सांगतोय मी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 18. साइन 18चा व्हॅल्यू फाइंड करायचा, MSTCD 2019चा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की जर का थीटा ना जर का 0 पासून 30 डिग्री पर्यंत असेल, नीट बघा, हे फार फार जास्त इम्पॉर्टंट आहे. थीटा जर का 0 आणि 30 डिग्रीच्या मध्ये असेल ना रे मुलांना,
तर साइन थिटाचं व्हॅल्यू फाइंड करायचं असेल ना, म्हणजे लाईक साइन 18चं व्हॅल्यू फाइंड करायचं असेल ना, तर त्या 18ला फक्त डायरेक्टली 60 ने डिवाइड करायचा. हे 0 to 30 डिग्री मध्येच ऍप्लिकेबल आहे आणि हा जो काही आन्सर असतो ना, हा आपल्याला अप्रॉक्स येत असतो, म्हणजे जवळपास येत असतं. खूप कमी एरर असतो त्याच्यामध्ये, खूप कमी एरर असतो. तुम्ही हवं तर ते कॅल्क्युलेट करून पहा. ऍक्च्युअल साइन 18ची व्हॅल्यू आणि याच्याने येणारी साइन 18ची व्हॅल्यू तुम्ही एरर पहा, खूप कमी असेल तो. तर पहा क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारतात साइन 18 व्हॅल्यू, साइन 18चं व्हॅल्यू विचारतात ते, आणि आपल्याला माहिती काय बोललो मी, साइन 18 फाइंड करायचं असेल 18ला 60 डिवाइड करा. मग हे कॅल्क्युलेशन बनतं 0.3 बनतं. जस्ट 18ला 6 ने डिवाइड करा, 3 बनतं आणि खालती एक्स्ट्रा 0 सो 0.3. सो असं ऑप्शन चूज करा जो की 0.3च्या आसपास आन्सर देईल. ऑप्शन नंबर 4 रॉंग वाटतं मला, बिकॉज अंडर रूट ऑफ 5 जो असतो ना तो 2.2 समथिंग असेल, +1 डिवाइड बाय 4 कराल, डेफिनेटली 0.3 नाही बनणार आहे. हा किती बनतो रे, 3.2 डिवाइड बाय 4 कराल तर 0.8 बनतो. खूप खूप जास्त दूर आहे. हा पहा वरती 4 आहे, खालती हे पहा अंडर रूट 5 असेल 2.2 समथिंग काहीतरी, +1 इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 3.2 काहीतरी बनेल तो. 4 डिवाइड बाय 3.2 कराल म्हणजे वरती मोठा आहे खालती छोटा आहे, याचा अर्थ 1 पेक्षा आन्सर जास्त येईल, पण आपल्याला 0.3 पाहिजे, तो पण रॉंग. आता हा पहा रे 4 डिवाइड बाय काय माहिती का, रूट 5 तर 2.2 असेल, -1, सो 4 डिवाइड बाय 1.2 बनाल. अरे ही व्हॅल्यू इनफॅक्ट 1 पेक्षा जास्त बनते, आपल्याला पाहिजे 0.3. सो आपला आन्सर असला पाहिजे ऑप्शन नंबर ए. काय रूट 5 काय पहा रे ऑप्शन नंबर ए. रूट 5चा व्हॅल्यू 2.2 समथिंग काहीतरी असेल, -1 डिवाइड बाय 4 1.2 डिवाइड बाय 4 समथिंग काहीतरी बनतोय तो ऑलमोस्ट 0.3च्या आसपास तो बनतोय. नीट पहा मी काय बोलतोय. अंडर रूट 5चा पण तर व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, तुम्ही बोलताय 2.2 कसं काय ठेवताय, मला पण माहित नाही की एक्झॅक्टली 2.2 आहे की नाही. मी असा विचार करतोय अंडर रूट 4 हा 2 असतो, अंडर रूट 9 हा बेसिकली 3 असतो. आता अंडर रूट 5 तर बेसिकली याच्यामध्येच असणार ना कुठेतरी, बरोबर ना, आणि तो 2च्या थोडंसं जास्त जवळ आहे, सो मी 2.2 असं मी बोलतोय. हे एक थिंकिंग झालं. दुसरं थिंकिंग माझं असं पण आहे की पहा 2.2चा जो स्क्वेअर असतो ना तो 4.84 असतो. 22चा स्क्वेअर 484 असतो की नाही, 22चा जो स्क्वेअर असतो ना तो 484 असतो की नाही, बरोबर. सो 2.2चा स्क्वेअर हा 4.84 आहे, म्हणजे बेसिकली ऑलमोस्ट 5 आहे ना तो, म्हणजे अंडर रूट ऑफ 5 जर का कराल तर 2.2 पेक्षा किंचितचा थोडंसं जास्त असेल. पण कॅल्क्युलेशन सिंपल होण्यासाठी जस्ट मी ते 2.2 सिलेक्ट केलेला आहे, ओके, आणि हे सर्व काही कॅल्क्युलेशन केले. सो मला ऑप्शन आला पहा ऑप्शन नंबर ए. इन केस जरी तुम्हाला माहिती नसेल की साइन 18चा व्हॅल्यू कसा फाइंड करायचा कन्व्हेन्शनली, बट स्टील या मेथडने तुम्ही इथे आन्सर फाइंड करू शकता मुलांना, बरोबर. तर आता नेक्स्ट सम पहा, हा रब करतोय मी. तर क्वेश्चन आहे थर्ड वन, इफ अल्फा प्लस बीटा प्लस एक्स इज इक्वल टू पाय असं काहीतरी मेन्शन केलं त्यांनी. आणि ते आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारतात माहिती का, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा, ओके, मायनस ऑफ साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, याचा व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला ते विचारतात. तर ऑप्शन पहा, ऑप्शन नंबर 1 आहे मुलांना 2 इंटू साइन अल्फा. ऑप्शन नंबर 2 तर तोपर्यंत तुम्ही जस्ट विचार करा की कोणतं सबस्टिट्यूशन तुम्ही करू शकता. कन्व्हेन्शनल मेथडने आपण जात नाहीयेत, आत्ताच सांगतोय, ओके. या पूर्ण लेक्चरमध्ये कन्व्हेन्शनल मेथडने मी एक पण सम तुम्हाला करून दाखवत नाहीये. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची, आपल्याला मुलांना याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. प्रूफ तर माहित नाही मला, हे कसं करायचं ते माहितीच नाहीये. सो मी असा विचार करतोय की अल्फा प्लस बीटा प्लस एक्स शुड बी इक्वल टू पाय ना, म्हणजे 180 ना. तिघांचं ऍडिशन 180 झालं पाहिजे असा अँगल सांगा. तिघांचा पण ऍडिशन 180 झालं पाहिजे असं काहीतरी अँगल तुम्हाला अज्युम करायचं इथे. आता मला असं वाटत आहे की मी जर का फर्स्ट अँगलला 0 अज्युम केला, सेकंड अँगलला पण जर का मी 90 अज्युम केला, 90, आणि थर्ड अँगलला पण जर का मी 90 असं अज्युम केलं, समजा असं केलं, 0 + 90 + 90 0 + 90 + 90 180 मेंटेन करतोय ना आपण, म्हणजे जे सांगितलं ते मेंटेन करतोय. असं जर का मी इमॅजिन केलं तर याची व्हॅल्यू काय बनते पाहाल काय, 0 टाका, साइन 0 0, 90 टाका, साइन 90 1, 90 टाका, साइन 90 अगेन 1, 1 - 1 कराल ना तर आन्सर 0 बनतो. म्हणजे तुम्हाला असं ऑप्शन चूज करायचं आहे जो आन्सर 0 देईल. काय रे,
अल्फाच्या जागी काय टाकणार होतात तुम्ही? 0 टाकणार होतात ना. चला टाका बरं. साइन 0 किती असतो? 0. 0 इंटू एनिथिंग 0. म्हणजे हा आन्सर पहा असू शकतो. हा आन्सर असू शकतो कारण की हा पण आन्सर 0 देतोय या पर्टिक्युलर कॉम्बिनेशनसाठी. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पहा आता 0 90 90 ठरलं ना आपलं. 0 90 आणि 90 ठरलेलं आहे, बरोबर ना. तर पहा सर्व ऑप्शन, आता मला असं समजायला लागलं. पहा आता मी थोडीशी चुकी केलेली आहे. ॲझम्पशन मध्ये मी डेफिनेटली एक चुकी केलेली आहे. तुमच्या केसमध्ये पण असं होऊ शकतं की एक्झाम मध्ये जे ॲझ्युम केलं ना, ओके, तर ते थोडंसं रॉंग होऊन तुम्हाला थोडेसे कॉम्प्लिकेशन्स फेस करायला लागू शकतात. पहा जसं की पहा काय मी पुढे प्रोसीड करतो. मी 0 90 90 0 90 90चं कॉम्बिनेशन ठेवलं तर हा पण 0 होतं. म्हणजे हा पण आन्सर असू शकतो. 0 90 90 0 90 90 कॉस 90 0 असतो. सो इवन हा पण 0 होऊ शकतो आणि इवन हा पण 0 होऊ शकतो. 0 साइन 0 0 0 इंटू एनिथिंग 0. ठीक आहे, म्हणजे हे कॉम्बिनेशन वर्क नाही करणार हे मला समजलंय. जसं लास्टच्या सम मध्ये मी पहिले जे बोललो होतं 90 डिग्री टाकल्यानंतर डायरेक्टली आन्सर आला होता. सो या अटेम्प्ट मध्ये माझा फर्स्ट ट्राय फेल गेला. 0 90 90 हा जो माझा फर्स्ट ट्राय होता तो कम्प्लिटली फेल गेलाय, बरोबर. ठीक आहे, चलो आता मी असा विचार करतोय, चला 90 90 0 केलं तर काय होईल. जस्ट थोडंसं चेंज करतोय. 90 90 0 केलं तर काय होईल विचार करतोय मी. चला 90 टाका. साइन 90 1 अगेन 90 1 0 0 साइन 0 0 बनतो. 1 + 1 2 बनतो. आन्सर शुड बी 2. असा ऑप्शन चूज करा जो आन्सर 2 देईल. असा ऑप्शन सिलेक्ट करा जो आन्सर काय देईल? 2 देईल. पारे अल्फाच्या जागी 90 टाकतोय मी. 2 इंटू साइन 91 असतो. आन्सर इज 2, बरोबर. असा ऑप्शन चूज करा जो आन्सर 2 देईल. फर्स्ट ऑप्शन असा आहे जो की आन्सर 2 देतोय. ठीक आहे, चलो ओके. बाकी पण ऑप्शन चेक करायला लागतात बरं आपल्याला. पहा आता 90 टाकतोय. कॉस 90 0 बनतो. 0 इंटू एनिथिंग 0 बनतो. सो म्हणून हा ऑप्शन रॉंग आहे हा. सो एक तर ऑप्शन गेला आता. पहा 90 90 0 90 90 0 90 90 0 साइन 91 साइन 91 कॉस 0 1. सो हे 1 बनतं इंटू 2. हे आन्सर बनतं 2. म्हणजे कदाचित हा पण आन्सर असू शकतो. आणि फायनली हा पहा 90 90 0 90 90 0 साइन 0 इज 0 0 इंटू एनिथिंग इट बिकम 0. सो हा पण आन्सर नाहीये. पहा म्हणजे तुम्हाला हे समजलं की 2 आन्सर डायरेक्टली आपण कॅन्सल केलेले आहेत. 2 आन्सर इथे डायरेक्टली गायब आहेत. आता मी लास्ट कॉम्बिनेशन 90 0 90 असं चेक करतो आणि या दोघांमधनं आन्सर करेक्ट कोण आहे ते फाइंड करतो. 90 0 90 पारे 90 टाकतो मी. 90 साइन 90 1 0 साइन 0 0 90 टाकलं. साइन 90 अगेन 1 मायनस ऑफ 1 0 बनतो. आन्सर 0 बनला पाहिजे असा ऑप्शन चूज करा. हे पारे हे 90 टाका बरं. साइन 91 बनतो. 1 इंटू 2 2 बनतो. आन्सर तर 0 पाहिजे ना, म्हणून हा पण रॉंग. सो करेक्ट आन्सर असणार आहे पहा आपला हा ऑप्शन. पहा तुम्ही 90 साइन 91 0 साइन 0 0 0 इंटू एनिथिंग 0 आणि आपल्याला 0च पाहिजे होता. सो मी हा ऑप्शन सिलेक्ट करणार, बरोबर. म्हणजे काय पहा बेसिक काय आहे याच्या मागे, बेसिक काय आहे तुम्ही हे पण व्यवस्थित समजून घ्या. की हे पहा 4 ऑप्शन्स काहीतरी दिले होते 1 2 3 and 4, बरोबर. तर जर का याची व्हॅल्यू खरीच ही असेल, याची व्हॅल्यू खरीच जर का ही असेल तर प्रत्येक कॉम्बिनेशन ऑफ अल्फा बीटा आणि एक्स ला, म्हणजे अल्फा बीटा आणि एक्सच्या प्रत्येक कॉम्बिनेशनला याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आली पाहिजे, बरोबर ना. याची व्हॅल्यू जर का खरंच हे असेल ना रे, म्हणजे याचा आन्सर हा असेल जर का फॉर एक्झाम्पल, बरोबर, तर याचा अर्थ काय म्हणतोय मी की हे दोघे सेम आहेत. म्हणजे अल्फा बीटा आणि एक्सच्या प्रत्येक कॉम्बिनेशनला जी याची व्हॅल्यू येईल तीच याची व्हॅल्यू आली पाहिजे, बरोबर ना. सो ते व्हेरीफाय करतोय आपण. आणि बऱ्याच वेळ असं होऊ शकतं की एका पर्टिक्युलर कॉम्बिनेशनला याची जी काही व्हॅल्यू येईल ना, तर ती व्हॅल्यू ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोघांची पण येऊ शकते, बरोबर. मग आपल्याला परत आणखीन एक कॉम्बिनेशन ट्राय करायला लागतो अँगलचा. एक वेगळा कॉम्बिनेशन सबस्टिट्यूट करून पाहायचा. एक ऑप्शन जातो, एक राहीपर्यंत, लास्टचा एक ऑप्शन राहीपर्यंत हे आपल्याला ट्राय करायचं असतं, बरोबर. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4 पाहिला आता. पहा असा एक क्वेश्चन दिलाय, a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, ओके. त्याच्या पुढे काय बोलतात ते कॉस स्क्वेअर ए, ओके, प्लस कॉस स्क्वेअर बी, ओके, प्लस कॉस स्क्वेअर सी. याचा व्हॅल्यू काय असेल आणि आपल्याला ऑप्शन देतात पहा 1 मायनस ऑफ कॉस ए, ओके, कॉस बी, कॉस सी. सेकंड ऑप्शन इज 1 मायनस ऑफ 2 साइन ए, साइन बी, साइन सी. थर्ड ऑप्शन आहे पहा, 1 मायनस साइन ए, साइन बी and then sin c.
अँड फोर्थ ऑप्शन लास्ट इज 1 मायनस 2 इंटू कॉस ए, कॉस बी आणि कॉस सी. असे काही ऑप्शन्स आहे. पहा कंटेंट काय आहे. ट्रिग्नोमेट्री फॅक्टरायझेशन फॉर्म्युलामध्ये इन ट्रायंगल एबीसी वाले काही सम्स आहेत असं मेन्शन असतं. इन ट्रायंगल एबीसी फार मोठे मोठे सम्स आहेत ते. म्हणजे इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी याचा अर्थ काय की अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी, इट शुड बी पाय मीन्स 180 असला पाहिजे तो. म्हणजे एकतर हे असं देण्याऐवजी इन ट्रायंगल एबीसी पण तुम्हाला देऊ शकतात, हे तुम्ही समजून घ्या आधी. जर का ए प्लस बी प्लस सी जर का पाय म्हणजे 180 असं जर का ते बोलत असतील तर याची व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला शोधायचं आहे. हे पार्ट तर आपण नाही करू शकत. किती पार्ट करणार ना. कॉस स्क्वेअरच्या जागी साइन स्क्वेअर आला तर तुम्ही काय करणार. आणि ॲट द सेम टाइम मी एक्झाम हॉलमध्ये मला कन्फ्युजन आहे की मला याचा मेथडच नाही येत. हा कोणत्या मेथडनी केला पाहिजे कन्व्हेन्शनल, तो मेथडच नाही येत. इन केस जरी येत असेल तरी हा मेथड तुम्ही चेक करा, खूप लेंदी आहे, खूप जास्त टाइम घेईल. सो इन्स्टेड मी अनऑर्थोडॉक्स मेथड प्रिफर करतो इथे. पहा मी काय बोलतोय. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची ना, तर ए प्लस बी प्लस सी हे 180 असला पाहिजे असं कॉम्बिनेशन काहीतरी इथे सबस्टिट्यूट करा. मला असं वाटतं की अल्फा बीटा ए बी आणि सी यांना काहीतरी मला सबस्टिट्यूट करायचं. तर मी काय ट्राय करतोय पहा, मी ट्राय करतोय की 60 60 60 असं एकदम एकदम इव्हन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. 60 60 60 पाहूया तरी काय होतं. कॉस 60 किती असतो हाफ, हाफचा स्क्वेअर 1/4, अगेन 1/4, अगेन 1/4, 1/4 1/4 1/4 इज 3/4. झेपतं का. याची व्हॅल्यू जर का ही खरीच असेल तर याचं पण आन्सर 3/4च आला पाहिजे, हे तुम्हाला चेक करायचं. याचा व्हॅल्यू खरंच जर का हा ऑप्शन असेल तर तुम्हाला हे चेक करायचं की हा 3/4 आला तर हा पण 3/4च आला पाहिजे, सेम कॉम्बिनेशन ऑफ ए बी सी ला. तर चलो मग चेक करूया आपण. पहा काय इथे टाकतोय रे, किती कॉस 60 ना. कॉस 60 किती असतं, कॉस 60 किती असतं, एच्या जागी 60 बी 60 60. कॉस 60 इज 1/2 1/2 1/2 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2 करायला तर 1/8 बनतं. सो हा काय बनतो माहिती का, फर्स्ट ऑप्शन 1 मायनस 1/8 बनतं अँड दॅट इज इक्वल टू 7/8. पण आपल्याला पाहिजे 3/4. डेफिनेटली ऑप्शन नंबर 1 इज रॉंग. ऑप्शन नंबर 2 पाहिलं रे. ऑप्शन नंबर 2 पहा. 1 मायनस ऑफ 2 इंटू ए साइन एबीसी ती आहे 60th म्हणजे साइन ए √3/2 अगेन √3/2 अगेन √3/2. झेपतं काय √3/2 √3/2 √3/2 2 कॅन्सल. सो आन्सर बिकम्स 1 मायनस 3√3/4 असं काहीतरी बनतोय. 3/4 बनलाय का नाही, आणखीन पण नाही बनलाय. ठीक आहे पाहूया. आता ऑप्शन नंबर सी वरती जातोय पहा. ऑप्शन नंबर सी वरती जातोय. 1 मायनस नीट पाहाल काय, साइन 60 इज √3/2. ओके अगेन साइन 60 इज √3/2 अगेन साइन 60 इज अगेन √3/2 असा बनलाय तो. काय रे हे 1 मायनस 3√3 डिवाइड बाय परत हे 8 बनतं, थोडी ना तो 3/4 बनतो. म्हणजे मला समजलं की थर्ड ऑप्शन पण रॉंग आहे. डेफिनेटली ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आन्सर असणार आहे. मी तरी व्हेरीफाय करतोय पहा. 1 मायनस ऑफ 2 ए कॉस 60 किती असतो, हाफ असतो. ओके कॉस 60 अगेन बी पण 60 ना, तो पण परत हाफ असतो. परत कॉस 60 तो पण परत हाफ असतो. सो हे कॅन्सल. सो 1 मायनस हा 1/4 1/2 1/2 1/4 बनतं. 4 इथे गेला, 4 मायनस 1 3/4 आणि आपल्याला 3/4च पाहिजे होतं ना. सो म्हणून मी इथे क्लेम करतोय डायरेक्टली ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. तर पहा हे कॉम्बिनेशन 60 60 60 हा जो कॉम्बिनेशन आहे हा वर्क केला आत्ता माझ्यासाठी. पण या व्यतिरिक्त जर का तुम्ही दुसरा कॉम्बिनेशन ठेवाल 90 90 0 ठेवाल फॉर एक्झाम्पल का 90 प्लस 90 180 मग सी ला ऑटोमॅटिकली तुम्हाला 0 सबस्टिट्यूट करायला लागेल. तुम्ही चेक करून पहा 90 90 0 तो कॉम्बिनेशन वर्क करतो का. एखाद 2 ऑप्शन कदाचित इलिमिनेट होतील बरोबर, पण दोन ऑप्शनचा जर का आन्सर सेम येत असेल तर आणखीन काही कॉम्बिनेशन्स चेक करायला लागतात. पण डेफिनेटली कोणत्या तरी एका पर्टिक्युलर कॉम्बिनेशनला किंवा 2 ते 3 कॉम्बिनेशन चेक करून तुम्हाला बाय डिफॉल्ट या 4 ऑप्शन मधला कोणता तरी एक डेफिनेटली ऑप्शन मिळतो. ओके तर पहा नेक्स्ट क्वेश्चन जातोय. तर पहा वाटतं तितकं पण सोपं नाहीये, तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करायला लागते याची. हे तुम्ही पाहताय आत्ता, तुम्हाला हे एकदम इझी वाटत असेल कदाचित, पण कोणते अँगल्स ठेवायचे ना तर त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस स्वतःला करण्याची गरज असते. तर पाहूया नेक्स्ट सम. क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5. ओके काय पहा सेम सिमिलर काइंड ऑफ सम आहे. इन ट्रायंगल एबीसी पहा मुलांनो, इन ट्रायंगल एबीसी बोलतात ते. ओके आणि आपल्याला ते विचारतात साइन 2a. ठीक आहे चलो साइन 2a प्लस साइन 2b ओके प्लस साइन 2c असं काहीतरी विचारतात आणि ऑप्शन देतात. पहा ऑप्शन देतात 4 इंटू साइन आहे, 4 इंटू साइन आहे, साइन बी इंटू साइन सी. ठीक आहे चलो नंबर 2 4 कॉस ए कॉस बी
cos c. Done. Number 3, 2 into cos a, cos b, cos c. And number 4, 2 into sin a, then sin b, then sin c. असे ऑप्शन्स आहेत. पाच क्षणी समजतं मला की कोणते तरी दोन ऑप्शन रॉंग आहेत. मी सांगतो तुम्हाला कसं काय. हे पहा, तुम्हाला 5 ते 6 सेकंड लागतात हे विचार करायला. इन ट्रायंगल एबीसी जर का बोललो तर a प्लस बी प्लस सी, a प्लस बी प्लस सी, याला तुम्ही 180 बोलणार, बरोबर ना. तर मी इन्स्टंटली काय विचार केला मी तुम्हाला हे सांगतोय का. a प्लस बी प्लस सी जर का 180 असेल ना, तर मी ए ला पारे ए ला मी 0 बोलतो, बी ला पण मी 0 बोलतो आणि सी ला बोलतो 180. तुम्ही स्वतःला विचारा की हे असं चालतं का, काय प्रॉब्लेम आहे. तिघांचा ऍडिशन हा 180 पाहिजे. तुम्ही बोलणार की सर असं थोडी ना एक कोणतं ट्रायंगल बनतं. पहा, ट्रायंगल बनवायचा की नाही हा प्रश्न वेगळा आहे. आपल्याला ते काय मेन्शन इन ट्रायंगल एबीसी मधून ते आपल्याला काय मेन्शन करतात की 3 अँगलचं ऍडिशन 180 आहे, हे ते इनडायरेक्टली मेन्शन करतात. सो मी असं पण घेऊ शकतो. आता मी जर का 0 0 180 टाकला, साइन 0 0, साइन 0 0, साइन 180 इंटू 2 कराल 360, साइन 360 0 असतो. सो 0 प्लस 0 प्लस 0 याचा आन्सर ना 0 बनला पाहिजे. सो तुम्हाला असं ऑप्शन चूज करायचा जो की 0 देतो. आणि हे पाहून मला समजतं की हे दोन ऑप्शन रॉंग आहे. का माहिती का, कारण की 0 0 1 0 0 180, cos 0 1 cos 0 1 cos 180 -1 -1 into 4 is -4, 0 पाहिजे. नाही, हे नाही चालत मला. पहा, 0 0 180, cos 0 1 cos 0 again 1 cos 180 -1 -1 into 2 -2 बनतो, पण मला पाहिजे होता 0. सो ऑप्शन नंबर 3 हा पण आन्सर रॉंग असणार आहे. आता राहिला प्रश्न पहा ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 चा. आता मी विचार करतोय 0 0 180, 0 0 180 टाकला तर डेफिनेटली हा पण 0 होतो आणि 0 0 180 टाकला तर हा पण 0 होतो. सो आणखीन काही आन्सर तर आपल्याला कळलेलं नाहीये, पण मला इतकं समजलं की हे दोन ऑप्शन रॉंग आहेत. मग अशा केसमध्ये जर का पुढे कसं प्रोसीड करायचं माहित नसेल तर ऍटलीस्ट 2 मधला तरी एक फेकू शकता. सो आन्सर करेक्ट येण्याचा प्रोबॅबिलिटी तरी वाढेल. पण मी पुढे पण कसं प्रोसीड करायचं हे सांगतोय पहा. आता काय करणार आहे तुम्ही, काय करा माहिती का, पुढे एक दुसरा कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचं. आता ए च्या जागी बी च्या जागी आणि सी च्या जागी 60 60 60 असं जर का मी ठेवत असेल तर काही प्रॉब्लेम आहे का. पहा, 60 60 60 असं जर का मी ठेवलं तर पहा इथे 60 टाका, साइन 120 ना. थोडासा विचार करा की साइन 120 किती बनतो. साइन 120 √3/2 बनतो. हे कॅल्क्युलेट करायचं काम तुमचं आहे. साइन 120 हे कॅल्क्युलेट करा, √3/2 बनतो. ओके, टाका इथे 60 टाका, √3/2 बनतो. इथे 60 टाका, √3/2, इथे पण √3/2. सो √3/2 प्लस √3/2 प्लस अगेन √3/2 कराल ना तर तो 3√3/2 असा आन्सर बनतो. आणि असा आन्सर बनणारा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. चेक कर तुम्ही फोर्थ ऑप्शन काय, 2. एला 60 टाकताय ना तुम्ही, 60 टाका बरं. साइन 60 इज √3/2 डन, √3/2 डन, √3/2 2 2 कॅन्सल. काय रे, √3 into √3 3, परत √3 डिवाइड बाय 2 into 2 काय रे 4. नाही, आपल्याला 3√3/4 पाहिजे, सॉरी बाय 2 पाहिजे, पण इथे आला 4 म्हणजे हा पण रॉंग. सो ऑप्शन नंबर 1 हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. चेक करतो मी 4 साइन 60. आता चेक करण्याची गरज नाही, बट स्टील मी तुम्हाला चेक करून दाखवतो. एक्झाममध्ये तुम्ही डायरेक्टली लिहा, टाइम सेव्ह कराल, पण मी दाखवतोय तुम्हाला. पहा साइन पहा याच्या जागी 60 टाकतोय, √3/2 अगेन √3/2 अगेन √3/2. पहा 2 into 2 4 आणि हा 4 कॅन्सल, √3 into √3 इट बिकम्स 3, दिस इज √3 अँड डिवाइड बाय 2. सो 3√3/2 3√3/2. सो मॅच होतोय, व्हेरीफाय केलं. सो ऑप्शन नंबर 1 हा मी इथे आन्सर क्लेम करतोय, बरोबर. तर पाहूया आणखीन पुढे. पहा एक क्वेश्चन असा आहे. आता क्वेश्चन नंबर 6 पहा. एक्सप्रेशन पर काहीतरी एक्सप्रेशन आहे, लाईक cos स्क्वेअर a मायनस बी a मायनस बी ओके प्लस cos स्क्वेअर बी ओके. पुढे -2 into cos a मायनस ऑफ बी इंटू cos a इंटू cos b. पहा मुलांना, याचा व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, सॉरी याचा व्हॅल्यू नाही, ते बोलतात काय पहा, ऑप्शन देतात इज डिपेंडंट ऑन बी. ठीक आहे. नंबर 2 डिपेंडंट ऑन ए अँड बी, दोघांवरती डिपेंड करतं. म्हणजे 3 डिपेंडंट ऑन ए. अँड ऑप्शन नंबर 4 इंडिपेंडंट
ऑन ए बी. पहा क्वेश्चन काय आहे, ही जी व्हॅल्यू आहे ना रे, ही जी काही व्हॅल्यू तुम्हाला दिसते याची व्हॅल्यू ए वरती डिपेंड करते की बी वरती डिपेंड करते की दोघांवरती डिपेंड नाही करत की दोघांवरती पण डिपेंड करते, असे ऑप्शन्स आहेत. आता तुम्हाला वाटेल सर इथे ए आणि बी मेन्शन केले म्हणजे ए आणि बी वरती व्हॅल्यू डिपेंड करत असेल, असं काही गरजेचं नसतं. जरी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, मी जर तुम्हाला विचारेन व्हॉट इज कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, तुम्ही 1 बोलाल ना, की तुम्ही मला विचाराल की सर थिटा आहे ना सर, थिटावरती डिपेंड करेल असं तर नाही बोलणार ना तुम्ही. दिस इज इंडिपेंडेंट ऑफ थिटा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज ऑलवेज इक्वल टू 1, बरोबर ना. तर असं होऊ शकतं की याची पण व्हॅल्यू ए वरती पण डिपेंड नाही करणार, बी वरती पण डिपेंड नाही करणार, असं होऊ शकतं. आता मी तुम्हाला कन्व्हेन्शनली सांगतोय की हे कसं फाइंड करायचं असतं. हे कसं फाइंड करायचं असतं हे मी तुम्हाला कन्व्हेन्शनली सांगतोय. हा जो एक्सप्रेशन आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो, हा एक्सप्रेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. आता सॉल्व्ह कसा करायचा, कन्व्हेन्शनल मेथडचं डिस्कशन हा बेसिकली आजच्या लेक्चरचा टॉपिकच नाहीये. आता हे कन्व्हेन्शनली तुम्ही कसं तरी सॉल्व्ह कराल आणि समजा फॉर एक्झाम्पल एंड मध्ये हा ना कॉस ए असं काहीतरी आलं, एंड मध्ये जर कॉस ए आलं, याला सिम्प्लिफाय करून 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 शेवटी कॉस ए आला. मग मी काय बोलेन, याची व्हॅल्यू कॉस आहे आणि आपल्याला माहिती कॉस एची व्हॅल्यू ए वरती डिपेंड करणारच ना. सो मी असं बोलेन की हा याची व्हॅल्यू इट डिपेंड्स ओनली ऑन ए. पण जर का याला सिम्प्लिफाय करून मला समजा कॉस ए इंटू कॉस बी असं काहीतरी आलं, मग मी काय बोलेन, हा याची व्हॅल्यू बेसिकली कॉस ए इंटू कॉस बी आहे. ए आणि बी दोघे आहेत म्हणजे ए आणि बी दोघांवरती पण इथे डिपेंड करतोय तो. सो मी बोलेन की डिपेंड्स ऑन ए अँड बी बोथ. पण समजा जर का याची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करून काहीतरी 4 आली, याची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करून काहीतरी 4 आली, तर मी काय बोलेन, अरे ए आणि बी वरती काही डिपेंड केलं का नाही, कारण की याची व्हॅल्यू फिक्स आहे 4 आहे. सो व्हॅल्यू ऑफ दिस एक्सप्रेशन इज इंडिपेंडंट ऑफ ए एज वेल एज बी, बरोबर. आता राहिला प्रश्न, हे कन्व्हेन्शनली कसं सॉल्व्ह करायचं माहित नाहीये, बरोबर. एखादा स्टुडंट आहे, हा क्वेश्चन आला एंट्रन्समध्ये, आपल्या MSc CET मध्ये क्वेश्चन आला आणि मला सुचत नाहीये. कोणी जर का मला हिंट दिलं, फॉर एक्झाम्पल कोणी जर का मला हिंट दिलं की हा अरे हे असं असं करायचं आहे, तर मला ते कदाचित सुचून जाईल, मला समजून जाईल, कारण की 2 वर्ष मी अभ्यास केलेला व्यवस्थित समजा, तर कदाचित मला तो येऊन जाईल. पण बेसिकली हिंट कोण देणार ना, सो ते तर पॉसिबिलिटी नाहीये. पण आपल्याला मार्क पण घालवायचे नाहीयेत. आता मी काय विचार करतोय, पहा असं होऊ शकतं का, पहा मी असा विचार करतोय की हा जो काही एक्सप्रेशन दिसतोय ना रे तुम्हाला, हा जो काही एक्सप्रेशन दिसतोय ना, मी एच्या जागी 90 टाकतो, बीच्या जागी 90 टाकतो, एच्या पण जागी 90, बीच्या पण जागी 90. काय बनतं पहा, 90 मायनस 90, 90 मायनस 90 0, कॉस स्क्वेअर 0 1 1 डन. 90 टाकला, कॉस 90 0 असतो 0, पहा इथे 90 टाकला, कॉस 90 0 असतो 0, हे सर्व 0 झालं. आन्सर किती बनला, 1 बनला. म्हणजे ए आणि बी दोघांच्या जागी जर का मी 90 टाकलं तर आन्सर बनतोय 1. ठीक आहे. एच्या जागी जर का मी 90 टाकलं आणि बीच्या जागी जर का मी फॉर एक्झाम्पल 0 टाकला, जस्ट ॲज्युम करा की टाकला, तर काय होतं पाहूया. 90 टाकल्यानंतर ना 1 बनला होता, लक्षात ठेवाल. आता एच्या जागी 90, बीच्या जागी 0 टाकलं तर काय होतं पहा, 90 बीच्या जागी 0, 90 मायनस 0 इज ऍक्च्युअली 90, कॉस 90 इज इक्वल टू 0, सो 0. बीच्या जागी काय रे 0 ना, कॉस 0 1 असतो, 1 बनला. ठीक आहे, चलो. एच्या जागी 90 ना, कॉस 90 काय असतो, कॉस 90 असतो 0, 0 इंटू एनिथिंग 0, सो आन्सर परत 1 बनला. आन्सर किती बनला, परत 1 बनला. सो आता तुम्हाला हे झेपतं का की याची व्हॅल्यू पहा, बीची व्हॅल्यू चेंज करून पण याची व्हॅल्यू 1च राहिली, याची व्हॅल्यू 1च राहिलेली आहे, बरोबर. तुम्ही बीची व्हॅल्यू काही पण टाका मुलांना, काही पण टाका, नाही का. सो याची व्हॅल्यू परत 1च राहते. आता एला 90 करा, बीला तुम्ही काही चेंज करा, सो बी चेंज होऊन पण याची व्हॅल्यू चेंज नाही झाली, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ दिस इट डज नॉट डिपेंड ऑन बी, असं मी क्लेम करतो इथे. आता मी असं चेक करतोय पहा, जर का मी बीला 90 ठेवलं रे, बीला 90 ठेवला आणि एची व्हॅल्यू मी चेंज करून 0 केली, एची व्हॅल्यू चेंज करून 0 केली, नीट समजून घ्या. दोघे पण 90 आणि 90 होते, तेव्हा आन्सर होता 1. मी बीला काय केलं, 90 आहे तसंच ठेवला, पण एला मी चेंज केला. जर का याची व्हॅल्यू ए वरती डिपेंड करत असेल फॉर एक्झाम्पल, तर आता याची व्हॅल्यू चेंज व्हायला हवी. बघूया आपण. एच्या जागी एच्या जागी 0 0 मायनस ऑफ 90 मायनस 90 कॉस ऑफ मायनस 90 हे 0 असतं परत, सो 0. बीच्या जागी 90 टाकलं म्हणजे हे पण 0, डन, हे पण 0. पुढे काय एच्या जागी 0 टाकताय ना तुम्ही, एच्या जागी 0 ना, कॉस 0 1, पण इथे बीच्या जागी 90 टाकताय, बीच्या जागी काय टाकताय, 90 टाकताय, बरोबर. सो कॉस 90 परत 0 बनतो तो, सो ओव्हरऑल गोष्ट परत 0 बनते. दॅट मीन्स आन्सर किती बनला, 0 बनला, 0. त्याचा आन्सर बनला 0. काय याचा अर्थ,
ची व्हॅल्यू चेंज केली तर आन्सर 1 बनण्याऐवजी 0 बनला, म्हणजे चेंज झाला. म्हणजे ए ची व्हॅल्यू चेंज केली आणि आन्सर चेंज झाला, दॅट मीन्स याचा व्हॅल्यू फक्त ए वरती डिपेंड करतो. बी ची व्हॅल्यू चेंज केली, बी ची व्हॅल्यू चेंज केली पण आन्सर बी ची व्हॅल्यू चेंज केली पण आन्सर परत तोच राहिला, म्हणजे याचा व्हॅल्यू बी वरती डिपेंड करतो का, नाही करत. सो मी इथे आन्सर असं क्लेम करतो, इट डिपेंड्स ऑन ए, इट डिपेंड्स ऑन, फक्त ए वरती डिपेंड करतो, बी वरती डिपेंड नाही करत. हे असं मी इथे क्लेम करतोय. पहा, काही गरज नाही पडली मला हे कन्व्हेन्शनली सॉल्व्ह करण्याची. असे पण काही अप्रोच असतात. सो या अप्रोचनी पण तुम्ही आन्सर करू शकता. तर पहा नेक्स्ट सम. Pal, question number 7, under root of 3 cosec 20, okay, minus sec 20, okay, इथे ऑप्शन्स आहेत पहा, 2, नंबर B, 2 sin 20 cosec 40, okay, number C is 4 and number D is 4 sin 20 cosec 40. असा एक क्वेश्चन आहे. आणखीन पुढचा एक क्वेश्चन मी इथे लिहून देतो पहा लगेच. पहा पुढे काय आहे तर ओके, cos raised to 4 theta minus of sin raised to 4 theta. क्वेश्चन नंबर 8, ऑप्शन्स देतात पाहते. 1 + 2 sin square theta by 2, ओके. ऑप्शन नंबर 2 is 2 cos square theta minus of 1. ऑप्शन नंबर C 1 - 2 sin square theta by 2, ओके. and ऑप्शन नंबर 4D is 1 + 2 cos square theta. असा एक क्वेश्चन आहे. हवं तर तुम्ही थोडंसं विचार करा व्यवस्थित, ओके. cos 20 minus of sin 20 is equal to P, then we need to calculate value of cos 40. cos 40 चा व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑप्शन्स आहेत पहा, p² √ 2 - p², डन. सेकंड ऑप्शन p √ 2 - p², C p plus √ 2 - p², and option D is p minus of √ 2 - p². तर पहा मुलांनो, हे 3 क्वेश्चन करून हा लेक्चर मी इथे एंड करतो. तर क्वेश्चन 7 पहा, क्वेश्चन नंबर 7 आपल्याला याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे ऑप्शनमधून. कसं सॉल्व्ह केलं पाहिजे माहितीच नाहीये. पहा एक साधी गोष्ट सांगतोय की √3 cosec 20 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जाऊन sin 20, sec 20 म्हणजे 1/cos 20, असं बनेल की नाही. आता मी तुम्हाला काय सांगतो पहा, sin 20 ची व्हॅल्यू काय असते रे, 20/60 असतं. ॲप्रॉक्स सांगितलं होतं की नाही. sin 20 कॅल्क्युलेट करायचं असेल तर 20 ला 60 डिवाइड करायचं. नाउ दिस इज ॲप्लिकेबल ओनली व्हेन थीटा इज इन बिटवीन 0 डिग्री अँड 30 डिग्री. 0 आणि 30च्या मध्ये असेल ना तरच हे बऱ्यापैकी क्लोजली आन्सर येतात. ठीक आहे. सो sin 20 इज 20 डिवाइड बाय 60. 0 0 कॅन्सल करतोय मी. sin 20 व्हॅल्यू इट बिकम्स 1 डिवाइड बाय 3. ॲप्रॉक्स. सो √3 sin 20 1/3 आहे ना, म्हणजे तो 3 वरती जातो. सो 3√3 बनतो. मायनस ऑफ 1 डिवाइड बाय, तुम्ही बोलणार मग आता cos 20 काय आहे. पहा रे, sin 20 जर का 1/3 असेल, पहा ना, sin square 20 प्लस cos square 20 काय असतो रे, हा 1 असतो की नाही. म्हणजे cos square 20 इज इक्वल टू 1 - sin square 1/9, बरोबर ना. याचा अर्थ cos square 20 इट बिकम्स 8 डिवाइड बाय 9. सो cos 20 इट बिकम्स 2√2 डिवाइड बाय 3. बऱ्यापैकी क्लोज येऊन जाईल. cos 20 इज 2√2/3, म्हणजे 3 जाईल वरती, डिवाइड बाय 2√2, असं काहीतरी तो बनून जाईल. पहा, हे तुम्हाला समजलं पाहिजे की आपण cos 20 पण इथे फाइंड केलाय. cos 20 हा पण इथे आता आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आता कॅल्क्युलेशन थोडेसे फास्ट पाहिजे. हे रब करतो पोर्शन. आता मी इथे पुढे काय लिहितोय पहा, तुम्हाला हे फाइंड करा बोलतायत ना, हे तर हाच आहे ना, म्हणजे याचा आन्सर ॲप्रॉक्स असा आला पाहिजे, काहीतरी असंच आला पाहिजे ना. 3 व्हॉट इज √3 1.732, डन. मायनस ऑफ 3 डिवाइड बाय 3√2 डिवाइड बाय 4 करतोय मी. झेपतं का तुम्हाला. हे 2√2 आहे ना,
वरती पण रूट 2 टाकला, खालती पण रूट 2 टाकला, रूट 2 इंटू रूट 2 हा बनतो 2, 2 इंटू 2 बनतो 4, बरोबर. सो 3/4, 3/4 जर कराल तुम्ही तो बनतो 0.27, सॉरी 0.75 बनतो. हा आपला आन्सर बनला पाहिजे. हे मल्टिप्लिकेशन कराल तर हा समथिंग 5.2 च्या आसपास काहीतरी बनतो. मल्टिप्लिकेशन करून पहा, हे पण फास्ट करायचं काय. आणि हे 0.75 आहे ना, आणि इंटू हे 1.4 बनतं. आता 1.4 इंटू 0.75 ज्यावेळेस तुम्ही कराल 1.4 इंटू 0.75, मला असं वाटतं की 0.5 ला अरे 3/4च ठेवला असता बरं झालं असतं. 1.4 इंटू 3 कराल 4.2 बनतं. किती बनतो? 4.2 बनतो. डिवाइड बाय 4 ना, 4.2/4 कराल ऑलमोस्ट 1 बनतं, 1.05 समथिंग काहीतरी बनत आहे. आता हे ज्यावेळेस मायनस होईल ना, तर हा तर 4 बनतोय. 5.2 मायनस 1.05, 5.2 मायनस 1 कराल तर 4.2 बनतं. आणि आपल्याला माहिती की हे सर्व आपण अप्रॉक्स केलेलं आहे, अप्रॉक्स. सो आन्सर किती आला पाहिजे? 4. ऑप्शन नंबर सी हा आपला आन्सर आला पाहिजे. पण तुम्हाला हे पण चेक करायचं मुलांना, कारण की मी इतका पण शुअर नाहीये की आन्सर एक्झॅक्टली 4 आहे की नाही, हे मी इतका पण शुअर नाहीये. मला हे समजलं की याचा अप्रॉक्स व्हॅल्यू 4 येतो, अप्रॉक्सिमेटली 4 येतोय. खूपच जर का तुमच्याकडे कमी टाइम असेल, डायरेक्टली 4 लिहा. ठीकठाक टाइम असेल तर क्रॉस चेक करा, आणखीन कोणी 4 तर नाही येत ना, हे पण तुम्ही क्रॉस चेक करा. हे तर 4 नाहीच आहे, विषय नाही याचा. आता विचार कराल याचा की हा 4 आहे का. पहा रे, 2 इंटू साइन 20 जर आपण पाहिला होता ना, साइन 20 काय होतं, साइन 20 वॉज 1/3 होता ना, तो कॅल्क्युलेशन मी जॉब केला, साइन 20 1/3 होता. कोसेक 40 म्हणजे काय? कोसेक 40 म्हणजे 1 डिवाइड बाय साइन 40, असंच ना. विचार करा, साइन 30 असतो 0.5, साइन 45 असतो 0.707, साइन 45 म्हणजे 1/√2, 1/√2, 1/√2 चा व्हॅल्यू 0.707 असतो. दाखवतो करून. साइन 45 इज 1/√2, 1/√2 ला इथे √2 करतो, इथे पण √2 करतो, √2 इंटू √2 2 बनतो, डन. √2 व्हॅल्यू इज 1.414, 1.414 कराल ना तर तो 0.707 बनतोय. सो साइन 45 0.707 बनतो. मला हे समजतं की साइन 40 या दोघांच्या मधात आहे, 0.5 आणि 0.7च्या मधात आहे साइन 40. जेपतं तुम्हाला साइन 40 ह्या दोघांच्या कुठेतरी मधात आहे ना, पण याच्याकडे थोडंसं जास्त आहे. म्हणून मी काय करतो, याची व्हॅल्यू 0.6, 0.65 और 6.63 असं काहीतरी ॲज्युम करतोय. अप्रॉक्स आहे सर्व काही. लिहितोय इथे मी 0.6, 0.63 असं लिहितोय. 3 इंटू 0.63 कराल तर हे 1.8 बनतं, आणि 2 डिवाइड बाय 1.8 हे 1 पॉईंट समथिंग बनतं, 1 पॉईंट समथिंग म्हणजे 1 पेक्षा थोडंसं जास्त बनतं. थोडी ना हा 4 पर्यंत जाणार आहे, बिलकुल नाही जाणार आहे. सो म्हणून हा ऑप्शन रॉंग. बरोबर आहे. काय बनलं होतं रे कॅल्क्युलेशन, 1 पॉईंट समथिंग काहीतरी 1 बनलं होतं ना याचा कॅल्क्युलेशन ना. हा काय आहे, याचा डबल आहे हा, म्हणजे 1.1चा डबल 2.2 बनेल, म्हणजे हा जास्तीत जास्त 2.2 जाईल. पहा ना, याचं डबल आहे ना, याला 2 नी मल्टिप्लाय केलं तर हे बनेल ना. साइन 20 ॲज इट इज, कोसेक 40 ॲज इट इज, जस्ट 2 नी मल्टिप्लाय कराल तर हा बनेल ना. पण आपल्याला आन्सर किती 4च्या आसपास पाहिजे होता. सो म्हणून मी इथे ऑप्शन नंबर सी हा ऑप्शन मी इथे चूज करतोय. बरोबर. तर आता पाहाल मुलांना क्वेश्चन नंबर 8 ट्राय कराल. cos रेस टू 4 मायनस साइन रेस टू 4 याची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची. एकदम सर्वात सोपं मी काय करतोय माहिती का, थीटाला 45 टाकतोय. मला माहित नाही कन्व्हेन्शनली कसं फाइंड करायचं, पण मी थीटाला 45 टाकणार. थीटाला जर का 45 टाकला, हे पाहता क्षणी समजतं की 45 टाकलं तर काय, cos 45 असतो 1/√2. cos 45 किती, 1/√2, 1/√2 रेस टू पॉवर 4 बनतो. हे पण 1/√2 रेस टू पॉवर 4च बनतो. अरे सेम आहे, आन्सर 0 बनतो. आन्सर किती बनतो मुलांना, 0 बनतो. बरोबर. सो आता मला हे समजलं की मी काहीतरी झोल केलाय, चुकीचं केलंय. मी थीटाला जर का 45 डिग्री टाकला तर 0 तर बनला, मान्य मला. पण मला प्रॉब्लेम हा जातो की अरे इथे θ/2 आहे, मग इथे पण मी 45/2 टाकणार ना. 45/2 इज 22.5, नाही येत मला. सो जो सिलेक्शन केला होता आपण तो थोडासा चुकीचा केला. ठीक आहे, चलो काही प्रॉब्लेम नाहीये. मी असं करू का रे, थीटाला 90 करू का. मी थीटाला 90 अज्युम करतो. cos 90 0, sin 90 1, 1/4 1, -1, आन्सर शुड बी -1. असं ऑप्शन चूज करा जिथे की आन्सर -1 येईल. टाका इथे 90/2 45, sin स्क्वेअर 45, 1/2 इंटू 2 कॅन्सल, 1 + 1 2 बनतो. -1 तर नाही बनत आहे, हा बनतोय -1. पहा ना 90 टाकताय ना, cos 90 0 ना, 0 -1 कराल तर -1च पाहिजे होता. सो हा आन्सर आपला असू शकतो. काय टाकताय, 90 टाकताय ना, 90 ना, 90/2 कराल तर 45 बनेल ना. साइन 45 1/√2 आणि त्याचा स्क्वेअर केलं की 1/2 बनतो, 2 कॅन्सल होतो, आन्सर बनतो 0. -1 पाहिजे आन्सर, सो हा पण रॉंग आहे.
इथे 90 टाका रे 90, cos 90 तर 0, 0 स्क्वेअर 0, 0 इंटू एनिथिंग 0, सो 1 + 0 = 1, बट आन्सर पाहिजे -1, डेफिनेटली हा पण रॉंग आहे. सो ऑप्शन नंबर लिहीन मी, ऑप्शन नंबर बी हा मी आन्सर लिहीन इथे. आता राहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन पाहून घ्याल मुलांना आधी. ओके, तर cos 20 - sin 20 हे तुम्हाला विचारतात तिथे. सॉरी cos 20 - sin 20 हे p दिलंय आणि विचारतात cos 40. पाहूया. cos 20 - sin 20 = p असं ते बोलतायत. ठीक आहे, बरोबर आहे. मला तर माहिती sin 20 फाइंड करायचं असेल 20ला मी डायरेक्टली 16 डिवाइड करणार आणि cos 20 बहुतेक मी आत्ताच फाइंड केलं होतं. cos 20 काहीतरी 2√2/3 समथिंग असं काहीतरी आलं होतं आय गेस. याच्या व्हॅल्यूला मी p असं ॲज्युम करतोय. मी तुम्हाला नीट सांगतो पहा, sin 20 तुमचा 1/3 आहे ना, sin 20 1/3 आहे ना, बरोबर. हे कॅन्सल करून 1/3 बनतं ना, तर sin² 20 किती बनतो मुलांना? 1/9 बनतो. cos² 20 म्हणजे 1 - sin² 20 असतं. 1 - sin² 20 1/9 अँड दॅट = 8/9 बनतं, बरोबर. सो cos 20 किती बनतो माहिती का? अंडर रूट करायला लागेल याचं, नाही का? 2√2/3 बनतं. सो cos 20 मी 2√2/3 असं लिहिलेलं आहे. तुम्ही स्लो करून पहा व्हिडिओ, परत पहा, समजून जाईल. हे p ची व्हॅल्यू आहे पहा, ही p ची व्हॅल्यू आहे. काय असतं रे 2√2? बेसिकली काय करतो मी, 2 × √2 = 1.414 -3 -1/3 आहे ना, हा 1/3 आहे ना. हे झेपतं काय? 1/3 आहे आणि हे बेसिकली 2√2/3 आहे. केलं मी तर. काय आहे 1.4 × 2 कराल तर 2.88 बनतं. -1 /3, सो 1.8/3 बनतं. हे 1.8/3 किती बनतं रे? 0.6 बनतं. ॲप्रॉक्स चालू आहे सर्व काही ॲप्रॉक्स चालू आहे. म्हणजे याचा व्हॅल्यू सॉरी पीचा व्हॅल्यू 0.6 बनतो ॲप्रॉक्स. पीचा व्हॅल्यू ॲप्रॉक्स 0.6 बनतोय. पीचा व्हॅल्यू मुलांना ॲप्रॉक्स 0.6 बनतोय. बऱ्यापैकी ॲक्युरेट आहे बरं पण ते, कारण की ॲप्रॉक्स थोडंसं एरर कन्सिडर केला आपण. हा जो मेथड मी सांगतोय ना 16 डिवाइड करायचा, खूप मोठा एरर नाही येत, एकदम खूप कमी एरर येतो. तुम्ही पहा sin 20 करून पहा या मेथडनी 1/3 म्हणजे 0.3333 येतं आणि कॅल्क्युलेटरवरती करून पहा, एकदम क्लोज दिसेल ते तुम्हाला. सो व्हॅल्यू ऑफ p 0.6 हे गोष्ट मला क्लिअर आहे. आता मला फाइंड करायचं cos 40 फाइंड करायचं. मी आता असा विचार करतोय की cos 30 काय असतो? अरे √3/2 असतो, म्हणजे जो की 0.866 असतो. cos 30 ची व्हॅल्यू √3/2 असतं, म्हणजे 0.866 असतं. cos 45 असतो 1/√2 म्हणजे 0.707 असतं. मग तुम्ही बोलाल cos 40 काय असेल सर? cos 40 काय असेल? आता हे पाहून मला असं समजतं की cos 40 कदाचित या दोघांच्या मध्येच आहे कुठेतरी, म्हणजे तो कदाचित 0.75च्या आसपास काहीतरी असेल. त्याच्यापेक्षा थोडंसं किंचितसा जास्त पण असू शकतो, 0.77 वगैरे असं काहीतरी असेल असं मला वाटतं. झेपतं का पहा? cos 30 0.866, cos 45 पहा अँगल वाढला, व्हॅल्यू कमी झाली. 40 या दोघांच्या मध्ये एक्झॅक्टली मध्ये नाहीये, एक्झॅक्टली मध्ये असलं तर याच्या एक्झॅक्टली मध्ये केलं असतं ते, बरोबर ना. सो थोडंसं या साईडला जास्त आहे 45च्या, म्हणजे 0.7च्या आसपास आन्सर असलं पाहिजे. हवं तर 0.75 करा चला. सो याचा आन्सर 0.75 आहे. तुम्हाला असं ऑप्शन चूज करायचं आहे ज्याचा आन्सर 0.75 आहे, बरोबर. आता मी विचार करतो की 0.75 आन्सर कोणाचा इथे. मला हे समजतं की ऑप्शन नंबर डी 100% रॉंग, कारण की पीचा व्हॅल्यू काय होता? हाच होता ना पीचा व्हॅल्यू, हा पीचा व्हॅल्यू होता ना हा 0.6. 0.6 मधून एखाद गोष्ट मायनस कराल तर तो 0.75 कसा येणार ना, 0.6 पेक्षा हे कमी येणार. सो ऑप्शन नंबर 4 इज रॉंग. आता राहिले 3 ऑप्शन ए, बी आणि सी, बरोबर. सी चेक करतोय मी. पीचा व्हॅल्यू 0.6 डन. √2 मायनस 0.6 चा स्क्वेअर 0.36 असतं, बरोबर ना. 0.6 चा स्क्वेअर 0.36, 2 मायनस 0.36 कराल तर हा 1. किती बनतो पहा, 64 बनतो आय गेस, 1.64 बनतो. आणि 1.64चा जो अंडर असतो तो डेफिनेटली 1.3च्या आसपास असतो. समजतं, 1.3 पेक्षा कमी आहे पण ऑलमोस्ट लिहितोय मी, कारण मला फार ॲक्युरेट करायचं नाही. का? कारण की मला हे समजतंय करते वेळी नीट बघा इथे काय आला होता 1.64 आला होता. 1चा √1 असतो, तर 1.64चा √1 पेक्षा थोडंसं जास्त असणार. 1.69चा √1 1.3 असतो. सो मी असं जस्ट इथे लिहितोय 1.64चा √, याला मी 1.3 पेक्षा थोडंसं कमी लिहितोय.
पण मला फार ॲक्युरेट करण्याची गरज नाही आहे. का? कारण की मला असं समजलेलं आहे की इथे 1.2 जरी लिहिल किंवा 2.5 जरी लिहिल 2.6 जरी लिहिल, जे काही ॲक्युरेट असेल तर लिहिल, तरी यांचा ॲडिशन ना 1.8 च्या आसपास जातोय, म्हणजे खूप जास्त जातोय. पण आन्सर मला पाहिजे 0.75 च्या आसपास. सो डेफिनेटली ऑप्शन सी हा पण रॉंग असेल. आता राहिले प्रश्न या दोघांचे कॅल्क्युलेशन. मी काम करतो, याचं कॅल्क्युलेशन करतो, म्हणजे ऑटोमॅटिकली याला इंटू पी केलं तर हा येतो. हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. याला जस्ट इंटू पी कराल ना तर हा येतो, पी इंटू पी, पी स्क्वेअर. सो म्हणून मी याचं कॅल्क्युलेशन प्रिफर करतो आधी. पहा, व्हॉट इज पी? पी 0.6 अंडर रूट. अरे हे तर आत्ताच केलं होतं असं समजलं मला. पहा ना, हे आत्ताच केलं होतं ना आपण याचं कॅल्क्युलेशन. 2 - 0.36 समथिंग असं काहीतरी कॅल्क्युलेशन केलं होतं ना. सो 0.6 इंटू 1.64 ना. सो 0.6 इंटू व्हॉट इज 1.64, 1.3च्या आसपास काहीतरी येऊन जातं कॅल्क्युलेशन. असं झालं होतं ना आपलं डिस्कशन. करा रे, 1.3 इंटू 0.6 जर का तुम्ही कराल ना, तुम्हाला हा पहा 13चं टेबल काउंट करा, हा 0.78च्या आसपास येतो आय गेस. हा मल्टिप्लिकेशन 0.78 येतो. तोच तर पाहिजे होता 0.75. 0.75च्या आसपास 0.78 आहे, म्हणून हा आन्सर करेक्ट आहे. हा रॉंग आहे. का? हा आन्सर कसा येतो माहिती का? या ऑप्शनची व्हॅल्यू काय माहिती का? याला इंटू परत पी ने मल्टिप्लाय करा. याला इंटू पी म्हणजे काय? इंटू 0.6 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे 0.78 इंटू 0.6 करा, खूपच कमी होईल तो. याच्या इतका नाही येणार, बऱ्यापैकी कमी होईल. करून पहा तुम्ही मल्टिप्लिकेशन. सो मी क्लेम करतोय ऑप्शनवर बी हा आपला आन्सर असेल. मुलांनो, हे ट्रिग्नोमेट्रीचे काही सम्स मी तुम्हाला करून दाखवले आता, नॉन कन्व्हेन्शनल मेथडनी, अनऑर्थोडॉक्स मेथडनी, जिथे आपण प्रोसिजर वगैरे काही नाही पाहिली, पण आपलं जे काही नॉलेज आहे आत्तापर्यंतचं ते अप्लाय करून आपण आन्सर फाइंड करण्याचा ट्राय केलाय. आणि हे गरजेचं आहे एंट्रन्समध्ये. आता मी हे तरी कमिट नाही करत आहे की डेफिनेटली याच आर्टिकलवरती बेस्ड तुम्हाला क्वेश्चन येईल ट्रिग्नोमेट्रीमध्ये, नाही का? होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकत. पण इन केस जर का आला तर तुम्ही हा अप्रोच यूज करा. ओके, आणि डेफिनेटली तुम्हाला ते 2 मार्क्स डेफिनेटली मिळून जातील ट्रिग्नोमेट्रीचे. तर पहा काय, ट्रिग्नोमेट्री हा जो काही लेसन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, परत फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज आणि कंपाऊंड अँगल, 2 तरी मिनिमम सम येतात. म्हणजे 2+2 4 मार्क्सचा हा कंटेंट आहे. आता 4 मार्कमध्ये असं असू शकेल की कदाचित एखाद क्वेश्चन तुम्हाला या अप्रोचने येईल आणि एखाद क्वेश्चन नाही येणार. जर का दोन्ही क्वेश्चन याच्यावरती बेस्ट असेल तर एकदम बेस्टच आहे. ठीक आहे, चलो, तो काही आणखी जास्त पॉईंट नको बोलायला आपण की कोणता क्वेश्चन येईल कोणता नाही, हे तर मला पण माहित नाही आहे. पण जस्ट मला एक गोष्ट सांगायची होती इथे की अनऑर्थोडॉक्स मेथड पण असते एक, जे की मी इथे इंट्रोड्यूस केला. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. आणखीन एक अशीच अनऑर्थोडॉक्स मेथड घेईन कोणतरी एका पर्टिक्युलर टॉपिकची, त्यावरती मी व्हिडिओ बनवेन. सो तोपर्यंत जस्ट बाय बाय. व्यवस्थित अभ्यास करा अँड स्टे मोटिवेटेड.